नागपूर शहरातील सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत एका हॉटेलमध्ये आई आणि मुलानं आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे। मात्र या घटनेत मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आईची प्रकृती गंभीर आहे। मृत मुलाचं नाव सूरज तर आईचं नाव जयंती आहे आणि दोघेही बेंगळुरूचे रहिवासी होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सूरजचं लग्न फक्त 2 महिन्यांपूर्वी झालं होतं। संसाराला सुरुवात झाल्यानंतर काही काळातच त्याच्या पत्नीनं गुरुवारी बंगलोरमध्ये आत्महत्या केली। या घटनेनंतर सुनेच्या माहेरच्यांनी हुंड्यासाठी छळाचे गंभीर आरोप केले आणि बंगलोरच्या स्थानिक पोलीस ठाण्यासमोर निदर्शनं केली। त्यामुळे पती सूरजसह सासरच्या मंडळींविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। या घटनांमुळे संपूर्ण कुटुंब गंभीर मानसिक तणावात गेलं। दरम्यान बंगलोरमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांची आणि गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच सूरज, त्याची आई जयंती आणि त्याचा भाऊ संजय हे तिघे नागपुरात पोहोचले। ते सोनेगाव पोलीस ठाण्याअंतर्गत हॉटेल रॉयल व्हिलामध्ये थांबले। प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की आधीच मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या आई आणि मुलानं हॉटेलच्या खोलीत आत्महत्या करण्याचा कठोर निर्णय घेतला। घटनेच्या वेळी त्यांचा दुसरा मुलगा संजय दुसऱ्या खोलीत होता। काही वेळातच हॉटेल कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दार उघडलं तेव्हा दोघेही बेशुद्ध अवस्थेत होते। सोनेगाव पोलिसांना माहिती देत रुग्णवाहिकेला तात्काळ बोलवण्यात आलं। दोघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे उपचारादरम्यान सूरजचा मृत्यू झाला तर जयंती यांची स्थिती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी हॉटेलमध्ये पोहोचून पंचनामा करत आत्महत्येच्या प्रयत्नांमागील कारणांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे। एकीकडे हुंड्यासाठी छळाचे आरोप तर दुसरीकडे नागपुरात आई आणि मुलानं केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे कुटुंबावर असलेल्या मानसिक ताणाचं भयानक चित्र समोर आलं आहे। सविस्तर तपासानंतरच संपूर्ण प्रकरणाचं सत्य समोर येईल। काल रात्री 12 वाजेच्या सुमारास संजय शिवन्ना वय 36 वर्ष राहणार ते विद्यारण्यपुऱ्याचे आहेत, बंगलोर राज्याचे। तर त्यांनी माहिती दिली की त्यांचा भाऊ नामे सूरज आणि आई जयंती वय 60 असे हॉटेल रॉयल विला, जी हॉटेल लिजनच्या पाठीमागे वर्धा रोडला, तिथे रात्री 10 वाजता आले ते आणि भावाने साधारण 12 वाजेच्या सुमारास खोलीमध्ये सिलिंग फॅनला ओढणी लावून आत्महत्या करून घेतलेली आहे। आणि आईने प्रयत्न केला होता पण तो तिथे असल्यामुळे तिला त्याने ओढून घेतली किंवा वाचवली। प्राथमिक माहिती भावाने अशी दिली की जो मृतक आहे सूरज, त्याचा भाऊ, त्याचा लहान भाऊ होतो की त्याचं 1.5 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं आणि 2 दिवसापूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली। आणि आत्महत्या केल्यानंतर सासरच्यांकडे म्हणजे भाऊ यांच्या आई यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या संबंधाने ते नैराश्य मनस्थितीतून इकडे आलेले होते।